हसायला काय झालं रे तुला? हा जो तुझा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा जो काय प्रयत्न आहे त्याला दाद दिली पाहिजे. त्यासाठी कौतुक कौतुक केवळ कौतुक केलंच पाहिजे. मंजू हे दगाबाज माणूस आहे. अजिबात विश्वास ठेवू नकोस तो ह्याच्यावर. माझ्या पाठीमागे याने माझ्या नावाने अंमली पदार्थाचा धंदा करून करोडो रुपये कमवले. याला राजकारणात एवढा मोठा केला मी, त्यांनी माझ्याच बायका पुरांना जिवंत चाललं असा वाघमारे ना लई प्रयत्नानंतर माझी बाजू ऐकून घेतात. तू त्यांची दिशाभूल करू नकोस, नाहीतर ना ही बंदूक रिकामी करीन तुझ्या डोक्यात, कळलं का? सत्या शांत हो, मी ऐकून घेते ना तुझा. हे बघ, तू जर खरंच निर्दोष असशील ना तर यांच्या बोलण्याचा तुला अजिबात राग नाही आला पाहिजे. बंदूक खाली ठेव. ए सरका 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 साहेब आले, सरका सरका बाजूला. सर सर सर, एक गुंड तुमच्या पोलिसांची सिक्युरिटी असतानाही एका कैदीला बंदी बनवतो. सामान्य लोक तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतील? तुम्ही आत असणाऱ्या पोलिसांना काय सूचना दिली आहे? हे बघा, पोलिसांना ज्या सूचना द्यायच्या त्या आम्ही दिलेल्या आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि आतमध्ये काहीही विपरीत घडलेलं नाहीये. आणि तसं जर करण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कठोर कारवाई म्हणजे? कठोर म्हणजे एखाद्यावर वेळ प्रसंगी गोळी झाडायची जरी वेळ आली ना तर तेही करू आम्ही. चला व्हा बाजूला सरका. साहेब, माझ्या लेकाला बाहेर काढा, त्याला ह्यातनं सोडवा. तिने इन्स्पेक्टरने जीव घेईल माझ्या लेकाचा. अहो, तुमच्या मुलानेच ही वेळ आणली मम्मी साहेब. आणि आता कायदा हातात घेऊन खूप मोठी चूक केली त्याने. हो साहेब. सर, हे काय सुरू आहे? सिच्युएशन अजून तशीच आहे. काय वाघमारे, थोडा वेळ काय करत होता तुम्ही? सत्यजित सुरू आहे. तुम्ही आमचा मागासपासून बराच वेळ घेतलाय. तुम्हाला चांगल्या भाषेत समजावण्याचाही प्रयत्न केलाय, पण आता बस. तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतोय. तात्यासाहेबांना सोडा, नाहीतर तुम्हाला शूट करण्याची ऑर्डर देण्यात येईल. साहेब, पुढे येऊ नका. सत्यजित, तात्यासाहेबांना तुला सोडावं लागेल. अजिबात नाही. जोपर्यंत वाघमारे माझी पूर्ण बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत सोडणार नाही याला. सत्यजित, आतापर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही वागत आलोय. तू जर आता ऐकलं नाहीस ना तर आमचा नाईलाज होईल. कारवाई कराल ना मग करा, जी वाटल ती कारवाई करा, पण मी अजिबात माग हटणार नाही. मी जसं सांगतो तसं होणार असेल तरच याला सोडीन. सत्यजित, आमच्या पेशन्सचा तू गैरफायदा घेऊ नकोस. तात्यासाहेबांना जर सोडलं नाही ना तर मला तुला शूट करायची ऑर्डर द्यावी लागेल. सत्या, अरे बाद झाला आता. आता वाघमारे मॅडमने घेतले ना ऐकून. हवं तर आपण पुन्हा वेळ काढून पुन्हा बोलू त्यांच्याशी, पण जीव धोक्यात नको घालू. सत्या ऐक, माझं जरा बाद झालं. नाही बलमा, ही अशी वेळ माझ्या आयुष्यात परत येईल असं वाटत नाही मला. त्यामुळे आत्ताच मला सगळं मनातलं सांगून दे. सत्यजित,
तुला शेवटचं सांगतोय, बऱ्या भल्यानं सोड तात्या साहेबांना, नाहीतर नाहीतर काय? गोळ्या घालाल मला, घाला मग गोळ्या, पण मी ह्याला सोडणार नाही. साहेब 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 तुम्हीच मला ह्याच्यातून वाचू शकता. हे बघा, कायद्याने दिलेली शिक्षा मी अतिशय इमानदारीनं पूर्ण करतो. मी म्हटल्यास हवालदाराला विचारा, आणि तुम्हाला मला मारायचंच असेल ना तर मला फासावर लटवा, पण ज्यांनी माझ्या मुलाबाळाचं, माझ्या बायकोला जाळून मारलंय त्याच्या हातून मला मारायचं नाही. ए निघा बस, तर ना खरोखर गोळी घालीन तुला. सत्याजी तुम्ही लिमिट क्रॉस करताय. तुम्हाला शेवटची संधी देतो, सोडा त्यांना, नाहीतर अहो साहेब ऐका ना, बंदूक खाली घ्या. वाघमान मॅडम, जरा तुम्ही समजावून सांगा ना साहेबांना. अहो तो काय दहशतवादी आहे का त्याला गोळा करायला? प्लीज तुम्ही समजावून सांगा ना जरा. साहेब, मी सगळं हँडल करते, तुम्ही मला थोडा वेळ द्या फक्त प्लीज. नाही वाघमारे, मला वरून प्रेशर आहे. अजून याला वेळ देता कामा नाहीये. याला आवरायलाच हवं. सर सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज सर. सर फक्त 1 तास द्या मला, फक्त 1 तास. 1 तासात मी तात्या साहेबांना सोडवेन सर, प्लीज. अरे शुअर? येस सर. ठीक आहे वाघमारे, तुम्ही 1 तासामध्ये त्याला सोडवाल, परंतु तात्या साहेबांना जर काही इजा झाली तर परिणाम खूप वाईट होतील. डिपार्टमेंट तुमची चौकशी करेल. सर तुम्ही त्याची काळजी करू नका, असं काही नाही होऊ देणार, आणि झालंच तर त्याची जबाबदारी माझी. साहेब 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 जाऊ नका साहेब, यांच्यावर काय विश्वास ठेवता? हे दोघं नवरा बायको आहेत, घात करतील माझा. जाऊ नका तुम्ही. नाही, असं काही होणार नाहीये. वाघमारे मॅडम आपल्या ड्युटीविषयी खूप प्रामाणिक आहेत. ट्रस्ट मी. ऐका साहेब, ऐका साहेब, नका जाऊ साहेब. का बस आहे तू, तोंड म्हण ठेव. सत्य सोड तात्या साहेबांना. तुम्ही बाहेर जावा वाघमारे. सत्य मी साहेबांना शब्द दिलाय, सोड तात्या साहेबांना. तुम्ही शब्द दिलाय वाघमारे, मी नाही दिला. तुम्ही बाहेर जावा, नाहीतर गोळी घालीन याला. बाहेर जावा, बाहेर जावा तुम्ही, बाहेर जावा. वाघमारे बाहेर वा, बाहेर वा वाघमारे, बाहेर वा. ऐका ऐका, सिनियर ऑफिसरने दिली सत्यादादाच्या एन्काउंटरची ऑर्डर. आता सत्यादादा तात्यांना वाचवणार की स्वतःचा जीव धोक्यात घालणार हे बघावं लागेल. जयद्या, अरे पत्रकार काय बोलतोय? बघा की पप्पा, अहो गोळ्या घालायच्या ऑर्डर कशा देऊ शकतात हे? हे समजा त्यांनी बेटचं कारस्थान आहे, तरीच ऑर्डर द्यायला सांगितली असेल. तिने अशी ऑर्डर द्यायला सांगितली असेल ना, तर मी बी सोडत नसते तिला. ती माझ्या लेकाच्या जीवावर उठणार असेल तर मी बी तिच्या जीवावर उठेन. माया माया, अगं शांत हो जरा. हे बघ, हे पत्रकार काहीही सांगतायत. मंजू अशी ऑर्डर कधीच देणार नाही याची खात्री आहे मला. आतमध्ये काय घडलंय हे आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण काही ठरवू शकत नाही इथं. चित्रकार, मला लय भीती वाटायला लागली. आपल्या सत्याला काय होणार नाही ना? ती खरंच गोळ्या घालणार नाहीत ना? माया, काही काय बोलतेस? हे बघ, असं काही होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तो माझा ऐकणार नाही. तुम्ही समजून बघा की एकदा त्याला. तुम्ही बाप म्हणून हाक दिली ना, तर तुमचं ऐकल ते. त्याला फक्त आतमध्ये जाऊन विचारा, त्याला काय झालं तर आपण कसं जगायचं. मला माझं सत्य सही सलामत पाहिजे. चित्रकार, मी पाया पण. माया माया माया, शांत हो, शांत हो आणि सावर स्वतःला. अगं सत्य माझाही मुलगा आहे, मलाही त्याची काळजी आहेच ना. मग करा की काहीतरी. मला माझ्या लेकरू माझ्या समोर दिसल्याशिवाय जीवात जीव येणार नाही. काहीतरी करा चित्रकार तुम्ही. ठीक आहे, हे बघ, तू शांत हो आधी. मी करतो काहीतरी. शांत हो. साहेब, माझी एक विनंती होती तुम्हाला. बोला ना. काय आहे की मला मीडियाच्या माध्यमातून
सत्याला एक निरोप द्यायचा आहे, तर तुम्ही तो निरोप सत्यापर्यंत पोचवाल का? कारण का जर हा निरोप सत्यापर्यंत पोचला तर तो नक्की सरेंडर करेल आणि बाहेर येईल अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, नका काळजी करू, मी पोहोचवेल. ऐका ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ए, चला चला चला. सर बोला ना. आतमधून कोणती बातमी आली आहे का? सत्यदादांना सरेंडर केलं आहे का? हे बघा शांत व्हा. आतून कुठलीही बातमी आलेली नाही किंवा कसलाही निरोप आलेला नाही. मला आत्ता जरा तुमच्या मदतीची गरज आहे. काय आहे, मला सत्यापर्यंत एक निरोप पोचवायचा आहे. मला त्याला काहीतरी सांगायचंय. हा बोला सर, तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. सत्या, आज तू जे काही पाऊल उचललेस ते चूक आहे की बरोबर आहे हे माहित नाही, पण गेल्या 3 वर्षात तू जे काही सहन केलेस, जे काही भोगलेस, ते मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. सत्या, एवढं सगळं सहन करूनही तू लोकांच्या मदतीला धावून जायचं कधीच सोडलं नाहीस, पण तू हे सगळं नेटाने करत राहिलास. आजवर तुझ्यावर खूप घाणेरडे आरोप झाले, तुझ्या विरोधात कट कारस्थान रचली गेली, पण तू डगमगला नाहीस. पण सत्या, तू आत्ता हे सगळं का करतोयस हे मला चांगलं माहिती आहे. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं त्याच व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तिरस्कार कुणालाच बघवत नाही. आणि मला हेही चांगलं माहिती आहे की आता तुझा हा सगळा प्रयत्न स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच आहे. पण सत्या, त्यासाठी हा मार्ग योग्य नाहीये. हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. मंजूचं आणि तुझं नातं पुन्हा एकदा जोडलं जाईल याची खात्री आहे मला. सत्या, हे बघ, थोडा धीर धर आणि स्वतःवर विश्वास ठेव. आजवर या बापानं तुझ्याकडं कधीच काय मागितलं नाही. सत्या, मी हात जोडून तुला एक गोष्ट मागतोय. सत्य, हे असं काही करू नकोस. सरेंडर हो. हे बघ, आम्हा सगळ्यांनाच तुला सुखरूप बाहेर येताना बघायचंय. पप्पा, रडू नका, शांत व्हा. दादा प्लीज सरेंडर कर. हे बघ, आजपर्यंत तू माझा मोठा भाऊ म्हणून दरडाव झालास मला, पण आज मी तुला दरडावतो. बाहेर ये राहता, माझी शपथ आहे तुला, तो बाहेर ये प्लीज, बाहेर ये. सत्या, अरे माघार घेतली म्हणून त्या बिघडतंय का? तुझ्यासाठी वाघमारे मॅडमनी कन्व्हिन्स केले ना साहेबांना. अरे हे सगळं करून काय मिळणार आहे? सरेंडर कर सत्या, ऐक माझं. बलमा, तू हुशार आहेस, या सत्यापेक्षा हुशार आहेस तू. खरं तर तुलाच नगरसेवक करायला पाहिजे. ए तात्या, तुझं तोंड मिटव. नाही, मी खरंच विचार केला. सत्या, सत्या, अरे ऐक की, बाद झालं, सोड आता हट्ट. नाही बलमा, अजिबात सोडणार नाही. नाहीतर नाही, वाघमारे माझं कधीच म्हणणं ऐकून घेणार नाहीत. त्यांच्या नजरेत मी कायम गुन्हेगार म्हणून राहीन. मग हे असं वागून तू निर्दोष ठरणार आहेस असं वाटतंय तुला? उलट अजून उतरत चाललायस माझ्या नजरेतून. मग तुमच्या नजरेतनं कायमच उतरण्यापेक्षा मेलेलंच बरं आहे ना. मॅडम, हे बघा. सत्या, तू आता हे सगळं का करतोयस हे मला चांगलं माहितीये. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं त्याच व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तिरस्कार कुणालाच बघवत नाही. आणि मला हेही चांगलं माहितीये की आता तुझा हा सगळा प्रयत्न स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच आहे. सत्या बघे, सत्या, हा मार्ग योग्य नाहीये. हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस. मंजूचं आणि तुझं नातं पुन्हा एकदा जोडलं जाईल याची खात्री आहे मला. सत्या, हे बघ, थोडा धीर धर आणि स्वतःवर विश्वास ठेव. बोलायचं नाही, गोळी घाली नाही तर. हात जोडून तुला एक गोष्ट मागतोय. सत्य, हे असं काही करू नकोस. सरेंडर हो. आम्हा सगळ्यांनाच तुला सुखरूप बाहेर येताना बघायचंय. निदान आमचं नाही, याचं तरी ऐक.
सत्या पप्पा नाही कासावीस झालं. तुझी काळजी वाटते त्यांना. वाघमारे मला बी त्यांची काळजी आहे, पण मला जशी त्यांची काळजी आहे ना तशीच आपल्या नात्याची बी काळजी आहे. हो, आयुष्यभर तुमच्या नजरेत तिरस्कार नाही बघायचा मला स्वतःसाठी. वाघमारे मी ऐकीन पप्पांचं, तुमचं बी ऐकीन, पण तुम्ही पुढे काय झालं ते एकदा ऐकून घ्या ना प्लीज. ताई, हाय का कोण भाजी आणली? टोमॅटो, पावटा, वाटाणा. ओ मावशी, हाय का कोण? मावशी, हाय का? भाजी पाहिजे का? पंकज पंकज का फोन करत असेल मला? मी सत्याला फाईल दिली, ह्याला कळलं तर नसेल ना? ही बातमी यांच्यापर्यंत तर पोहोचली नसेल ना? हे देवा, मी काय करू आता? कोणाला असेल आता? यांनी मला मारायला माणसं तर पाठवली नसेल ना? कोण आहे? मॅडम, मी सत्य आहे. कोण? सत्य आहे का? हो मॅडम, मी सत्य आहे. सत्य, तू इथे काय करतोयस? मी तुला सगळे पुरावे दिले होते ना? होय, पण फक्त पुराव्यानं काय नाही होणार मॅडम. तो तात्या कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. तो पुरावे गायब बी करू शकतो आणि खोटे बी ठरवू शकतो. मग मी काय करू अजून? आता तुम्हाला तात्याच्या विरोधात साक्षीच द्यावे लागेल. नाही नाही, मला नाही जमणार. नाही, मॅडम, मला हे नाही जमणार. मी तुला आधीच सांगितलं होतं मला साक्ष द्यायला नाही जमणार म्हणून. नाही, मी नाही देऊ शकत. अहो पण मॅडम, तुम्ही साक्ष दिली तर आपल्याला त्याला शिक्षा मिळवून देणं सोपं होईल ना. पण यासाठी मला जीव गमवावा लागेल. आणि तू म्हणतोस की कोर्टात साक्ष दे. यांना जर कळलं की मी तुला सगळे पुरावे दिले तर ते मला मारूनच टाकतील. नाही नाही, हे मला नाही जमणार. अहो मॅडम, हे बघा, तुम्ही साक्ष दिली तर त्याला शिक्षा होईल. तो जेलमध्ये जाईल. मग तो काहीच करू शकणार नाही तुम्हाला. असं तुला वाटतं सत्या? तू अजून त्यांना ओळखलेलं नाहीयेस. ते खूप खुनशी आहेत. हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला आधी पण बोललोय ना, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी मी घेतो. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला काय सुद्धा होऊ देणार नाही. हे बघा मॅडम, त्या तात्याने जी काय पापं केल्यात ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. अहो, तरुण पोरांना व्यसनाधीन करून त्याची घरं बर्बाद केलीत त्यानं. निष्पाप लोकांचा जीव घेतलाय त्यानं. ह्या निष्पाप लोकांना न्याय कसा मिळणार? तुम्ही साक्ष दिल्यावर मिळणार ना. त्यामुळे तुम्हाला साक्ष द्यावीच लागेल. तुझं म्हणणं बरोबर आहे सत्या, पण मला पण माझ्या जीवाची काळजी आहेच ना. तू असं अधून मधून येत जा. मला आता लय भीती वाटायला लागली आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही बसा इथं, या.
मॅडम काळजी घ्या स्वतःची आणि काय वाटलं तर फोन करा मला. हा येतो. हीच ती फाईल. यात सगळे यांच्या विरोधातले पुरावे आहेत आणि हे सगळे पोलिसांनी गोळा केलेत. ताई हाय का कोण भाजी आणली? टोमॅटो, पावटा, वाटाणा. मावशी हाय का भाजी पाहिजे का? मी सत्याला फाईल दिली, ह्याला कळलं तर नसेल ना? ही बातमी यांच्यापर्यंत तर पोहोचली नसेल ना? हे बघा मॅडम, त्या तात्याने जी काय पापं केल्यात ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. अहो तरुण पोरांना व्यसनाधीन करून त्याची घरं बर्बाद केलीत त्यानं. निष्पाप लोकांचा जीव घेतलाय त्यानं. मग ह्या निष्पाप लोकांना न्याय कसा मिळणार? तुम्ही साक्ष दिल्यावर मिळणार ना, त्यामुळे तुम्हाला साक्ष द्यावीच लागेल. त्या म्हणतो तसं मला यांच्या विरोधात साक्ष द्यायला हवी का? द्यायला तर हवी, कारण यांच्या पापांची झळ मला आणि माझ्या मुलांना नाही द्यायची. पण हे जेलमधनं सुटले तर माझा नक्कीच जीव घेतील. काय करू? नक्कीच यांची माणसं असणार. हा मॅडम. सत्या, सत्या माझ्या मागे गुंड लागलेस, मला मारायला लागलेत. सत्या लवकर ये, मला वाचव. हा ठीक आहे, आलोच मी. मी तुला आधीच सांगितलं होतं मला साक्ष द्यायला नाही जमणार म्हणून. नाही, मी नाही देऊ शकत. अहो पण मॅडम, तुम्ही साक्ष दिली तर आपल्याला त्याला शिक्षा मिळवून देणं सोपं होईल ना. पण यासाठी मला जीव गमवावा लागेल. आणि तू म्हणतोस की कोर्टात साक्ष दे. यांना जर कळलं की मी तुला सगळे पुरावे दिले तर ते मला मारूनच टाकतील.